हॅलो फ्रेंड, मी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असा मॅथ क्वेश्चन घेऊन आलो मित्रांनो. पाहू शकता तुम्ही 2√x आहे इज इक्वल टू 8x आहे. ओके, आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. ओके, हा क्वेश्चन कसं सॉल्व करणार आहे त्याच्याविषयी आपण पहिले थोडंसं प्रिपरेशन पाहणार आहेत मित्रांनो. ओके, हा क्वेश्चन सॉल्व करायचा असेल तर असं सॉल्व करता येतो का नाही, तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, इथं 2 आहे तर इथं पण 2 आणावं लागेल. ओके, त्याच्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजेत मित्रांनो, घातांकाचे नियम म्हणजे इंडायसेस रूल माहिती पाहिजेत मित्रांनो. ओके, त्याच्यासाठी थोडं सिम्प्लिफिकेशन पाहणार आहेत आपण. सोल्युशन ओके, 2√x तसाच तसा 8ला मी लिहू शकतो 2 क्यूब लिहू शकतो मित्रांनो. मी पाहू शकतात मी हा x तसाच तसा पाहिलं मित्रांनो. 8ला मी काय लिहून घेतलं, 2³ लिहून घेतला, 2 क्यूब लिहून घेतला मित्रांनो. ओके, 2 क्यूब म्हणजेच 8 येतो मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इंडायसेसचा फॉर्म्युला माहिती पाहिजे मित्रांनो. इंडायसेसचा फॉर्म्युला असेल मित्रांनो a⁴m⁴n इज इक्वल टू a⁴m⁴n. म्हणजेच जर अशा फॉर्ममध्ये असेल एखादा क्वेश्चन तर त्याला तुम्ही अशा टाईपमध्ये लिहू शकतात मित्रांनो. ओके, ह्या फॉर्ममध्ये दिसतो तुम्हाला इंडायसेसच्या, तर त्याला तुम्ही असं लिहू शकतात. म्हणजेच तुम्हाला इथं लिहिता येईल मित्रांनो 2√x तसाच तसा इज इक्वल टू इथं येईल 2⁵x. ओके, बरोबर आहे मित्रांनो. ओके, परत तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे मित्रांनो. a⁴m असेल इज इक्वल टू a⁴n असेल तर तुम्ही लिहू शकता तिथं m इज इक्वल टू n. ओके, पहा मित्रांनो तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला सेम सिच्युएशन दिसत आहे मित्रांनो. इथं a आहे, इथं a आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. या दोघांना तुम्ही इज इक्वल टूच्या फॉर्ममध्ये लिहू शकतात. म्हणजेच तुम्ही √x ओके, √x इज इक्वल टू त्याला लिहू शकतात मित्रांनो तुम्ही 3x. ओके, आता कसं सॉल्व होईल, याला जर सॉल्व करायचं, याला जर इकडं पाठवलं मित्रांनो, याला इकडं पाठवलं तर आपल्याला इथं पहिले हा रूट काढून घ्यावा लागेल. रूट काढून घेण्यासाठी काय करावं लागेल, स्क्वेअरिंग करावं लागेल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स करावं लागेल मित्रांनो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. याचा स्क्वेअर केल्यावर एक्स मोकळा होतो मित्रांनो. एक्स इज इक्वल टू याचा पूर्ण टर्मचा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 येईल आणि याचं एक्स स्क्वेअर येईल. ओके, इथं काय करणार आहेत, हे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे मित्रांनो. त्याच्यासाठी हा एक्सला आपण एका साईडला पाठवणार आहे. कारण आपल्याला फाइंड आउट एक्स करायचा आहे. त्यासाठी याला इकडच्या साईडला पाठवलं म्हणजे आपल्याकडे येईल x/x² इज इक्वल टू 9 येऊन जाईल मित्रांनो. ओके, त्यानंतर इथं एक्स कॅन्सल आउट होईल, याच्यामधला एक्स कॅन्सल आउट होईल. इथं शिल्लक उरेल आपल्याकडे 1/x इज इक्वल टू 9. याला एक्सला तुम्ही इकडं पाठवायचं, 9ला इकडं पाठवायचं. एक्सची किंमत येईल मित्रांनो एक्स इज इक्वल टू 1/9. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे मित्रांनो. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद, बाय.